Welcome guys to the last lecture of group theory. In the last lecture we have seen 4 examples and their solutions. Now let's start with the fifth example. So here our fifth example is, let G be a group and A belongs to G. Here G is our group and A is element in G. And n is from set of natural numbers such that a raised to n is equals to identity if and only if order of a divides n. That means order of a divides n. We have to show that if a raised to n is equals to identity, then order of a divides n, and if order of a divides n, then a raised to n is equals to identity. So let's start with it. We are go through this. If we consider a raised to n is equals to identity, let a raised to n is equals to identity and a raised to n is equals to identity, and if we consider order of a, which will be our least positive integer m, such that a raised to m is equals to identity. Okay, order of element ची डेफिनेशन माहित असेल. मग आपण इथे डिव्हिजन अल्गोरिदमचा यूज करणार आहोत. आपल्याला सगळ्यात आधी काय शो करायचंय, ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स एन. ओके, मग आपण इथे डिव्हिजन अल्गोरिदमचा यूज करणार आहोत. हेन्स बाय डिव्हिजन अल्गोरिदम ऑन एम एंड एन वी गेट n is equals to mq plus r, where r is from 0 to strictly less than m. Give it as equation number 1. म्हणजेच काय, a raised to n is equals to identity, a raised to m is equals to पण काय आयडेंटिटी आहे, पण ऑर्डर ऑफ a काय m आहे आणि m काय असतो आपला लिस्ट इंटिजर असतो. म्हणजे n आणि m मध्ये जर मोठा इंटिजर बघायचा असेल, नॅचरल नंबर बघायचा असेल, तर तो काय असणार आहे आपला n असणार आहे. म्हणून n इज इक्वल्स टू एम क्यू प्लस आर आपण असं राईट डाऊन केलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय शो करायचंय, ऑर्डर ऑफ ए डिवाइड्स एन. म्हणजेच काय, ऑर्डर ऑफ ए काय एम, आपल्याला काय शो करायचंय, एम डिवाइड्स एन असं शो करायचं. मग इथनं इफ आर इज इक्वल्स टू 0 जर असेल तर आपण डायरेक्टली काय करू शकतो, एम डिवाइड्स एन. म्हणजे रिमाइंडर ज्यावेळेस 0 होईल त्यावेळेसच एम कम्प्लिटली कशाला डिवाइड करणार आहे, एन ला कम्प्लिटली डिवाइड करणार आहे. म्हणून आपल्याला काय शो करावं लागणार आहे, आर ची व्हॅल्यू काय, आर ची व्हॅल्यू आपल्याला 0 शो करायला लागणार. मग आपण बाय कॉन्ट्राडिक्शनने जाऊ. सपोज आर इज नॉट इक्वल्स टू 0. ओके, मग आपल्याला पुढे जाऊन काहीतरी कॉन्ट्राडिक्शन भेटेल. आर इज नॉट इक्वल्स टू 0, मग आर इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो, याच्यावरनं एम क्यू ला ह्या बाजूला आपण पाठवू लेफ्ट साइडला. हेन्स आर इज इक्वल्स टू व्हॉट, एन मायनस एम क्यू. त्यानंतर दोघं बाजूंना ए रेस टू आर आणि ए रेस टू एन मायनस एम क्यू घेऊ. म्हणजे ए ची पॉवर घेऊ या दोघं साइडला. ए रेस टू आर इज इक्वल्स टू ए रेस टू एन मायनस एम क्यू. वी कॅन डू दॅट. देन नेक्स्ट हे कसं सेपरेट करू शकतो, ए रेस टू एन इंटू ए रेस टू मायनस एम क्यू. त्यानंतर ए रेस टू एन इंटू ए रेस टू एम अँड ब्रॅकेट रेस टू मायनस क्यू. याला या पद्धतीने आपण राईट डाऊन केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती की ए रेस टू एन काय आपला
a raised to n is identity, so we write here identity. Then a raised to m is identity, so we write here identity raised to minus q. Since reason काय येईल, a raised to n is equals to a raised to m is equals to identity आहे. Then since a raised to n is equals to a raised to m is equals to identity, hence we get identity ची पॉवर कोणती असेल तरी ती काय आयडेंटिटीज असणार आहे, e into e is e. Hence we get a raised to r is equals to e. Thus and r is strictly greater than 0 because we have considered r is not equals to 0 आणि r काय आपला एक 0 to m मधला एक नंबर असणार आहे. m इज काय नॅचरल नंबर, म्हणजे r काय असणार आहे आपला पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. आणि r जर 0 नसेल तर तो ऍटलिस्ट त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असणार आहे. यावरनं काय म्हणू शकतो मग आपण, यावरनं काय म्हणू शकतो, ऑर्डर ऑफ a इज लेस इक्वल r. Okay, we have already seen that if a raised to n is equals to identity, this implies order of a is less equal n. Hence, what is order of a? Order of a is equals to m. Hence, m is less equal r. हे पॉसिबल आहे का? इज इट पॉसिबल? इथे काय म्हणतोय आपण, m हा r पेक्षा लहान किंवा इक्वल्स टू असणार आहे आणि इथे काय म्हणतोय r हा लेस इक्वल m, म्हणजे r इज स्ट्रिक्टली लेस दॅन m आणि m इज लेस इक्वल r. म्हणजे इथे काय m मोठा शो होतोय आणि इथे m काय लेस शो होतोय. इज इट पॉसिबल? नो. हेन्स विच इज not possible because we already have considered r is strictly less than m, and here we are showing that r is greater than m. Here r is less than m and here r is greater than m, which is not possible. Hence आपण जे assume केलं होतं, सपोज केलं होतं r is not equals to 0, ते काय असणार आहे आपलं रॉंग असणार आहे. Hence r is equals to 0 होईल. ओके, r इज इक्वल्स टू काय झालं मग 0. मग इक्वेशन मध्ये काय चेंजेस होतील, r इज इक्वल्स टू 0 झाल्यानंतर n इज इक्वल्स टू काय उरेल mq. हेन्स n इज इक्वल्स टू mq आणि याचा अर्थ काय m डिवाइड्स n. आणि what is meant by m or what is the value of m? M is just a order of a and order of a divides n. This is our first part. We have considered a raised to n is equals to identity and order of a is equals to m. By division algorithm we have taken n is equals to mq plus r, where remainder is always lies between 0 to strictly less than m. Suppose that we have considered r is not equals to 0 and we have to show that r is equals to 0. If r is equals to 0, then only m divides n. That means m is what? Order of a. Order of a divides n. So we have considered division algorithm, then we have taken the power of a, then by separation we get here a raised to n, here a raised to m. Both the value of a raised to n and a raised to n and a raised to m is equals to identity. So we get here identity. Hence a raised to r is equals to identity and r is strictly greater than 0. Hence order of a is what? Order of a is strictly less equal r. And what is the order of a? Order of a is m. Hence we get m is strictly less equal r, which is impossible as we have already considered m is greater than
we have already in division algorithm we have considered m is strictly greater than r. So equation 1 becomes, as we get r is equals to 0, so equation 1 becomes n is equals to mq. That means m divides n. This implies what? Order of a divides n, which is our first part. Now converse part. What is converse part? If order of a divides n, we have to show that a raised to n is equals to identity. This is simplest part. We have to consider order of a divides n, and we have to show that a raised to n is equals to identity. So let's take it. As order of a divides n, this implies n is equals to order of a into k for some k belongs to natural number. We can write in that way, as order of a divides n. completely divide करते ना order of a n ला, तर n is equals to कसं लिहू शकतो? order of a into k. पुन्हा a च्या पॉवर घ्यायचे दोघं बाजूंना, a raised to n is equals to a raised to order of a into k. Okay, here we can write this as a into order of a into k, and we know that a into order of a raised to order of a is what? Identity raised to, and remaining is k. So we get here e raised to k is e, hence we get here a raised to n is equals to identity. That is what we have to show. I am going to repeat again. We have considered order of a divides n. That means we can write n is equals to order of a into some k, where k is from natural numbers. And if we take the power of a to the both sides, we get a raised to n is equals to a raised to order of a into k. And we know that a into order of a is what? Our identity. What? Our identity. Hence we get here a raised to order of a is e, and e raised to k is e. Hence a raised to n is equals to, we get here identity. Okay, that is what we have to show. Hence if and only part has been proved. Now the next example is, what is next example? Let G be a group. Here G is our group, and we have taken two elements from group G that are A and B, such that they satisfies AB is equals to BA. That means they commute each other. That means AB is equals to BA. Then we have to, if order of A and order of B are relatively prime. What is meant by relatively prime? If two numbers are relatively prime, that means their GCD is 1. That means if A and B are relatively prime, then their GCD is 1. We have already seen this in last year. Relatively prime, then show that order of AB is equals to order of A into order of B. We have given two elements AB belongs to G, such that AB is equals to BA. Then order of A and order of B are relatively prime. Order of A and order of B are relatively prime. Then claim is what? We have to show that order of AB is equals to order of A into order of B. काय गिवन आहे? दोन एलिमेंट आहेत G चे, ते काय शो करताय? AB is equals to B. That means such that, okay, AB is equals to B, आणि त्यांची जे ऑर्डर असणार ते काय असणार? रिलेटिव्हली प्राइम असणार आहे. आपल्याला काय शो करायचंय? ए बी ची ऑर्डर आणि ए आणि बी ची ऑर्डर सेपरेटली, त्यांचा प्रॉडक्ट काय असणार आहे? इक्वल टू असणार आहे. ओके, देन आता कन्सिडर करू.
ठीक आहे. आता आपण कन्सिडर करू की ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू एम, ऑर्डर ऑफ बी इज इक्वल्स टू एन, आणि माहिती आहे की ऑर्डर ऑफ ए आणि ऑर्डर ऑफ बी काय रिलेटिव्हली प्राईम आहे, म्हणून एम एन एन चा जीसीडी काय असणार आहे, we will get GCD of m and n equals to 1. This is from our given side. We have AB raised to mn. ऑर्डर ऑफ एलिमेंटच्या आधी जो आपण एक थेरम बघितलेला होता तो काय होता, इफ सेम थेरम होता, AB belongs to G and AB is equals to BA and N belongs to natural number, then AB raised to N is equals to what, A raised to N into B raised to N. Same here we have AB is equals to BA, our N, M and N are both are natural number as they are order of A and B. So we can write here what, A raised to mn into B raised to mn. We have separated the power for both. As we know that order of A is equals to m, so we are going to write this. And we know that order of B is n, so we are going to write this in this manner. As order of A is equals to m, hence what we will get, A raised to m is equals to identity, and order of B is equals to n, that means B raised to n is equals to identity. So here we get A raised to m is equals to, A raised to m is identity and raised to n. Here B raised to n is our identity, so we write here identity raised to m, and we know that identity raised to anything is identity, so we get here identity into identity, that is identity. Hence we get what, AB raised to mn. Hence we have AB raised to mn is equals to identity. Hence we can write order of AB is less equal mn. That is our equation number 1. That is our equation number 1. And order of AB is less equal what? What is m? M is our order of A, so we have write order of A. And what is n? N is order of B. So this is our equation number 1. आपण काय शो केले बघा, आपल्याला काय शो करायचंय, ऑर्डर ऑफ ए बी इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ ए इंटू ऑर्डर ऑफ बी. मग आपण काय शो केलंय, ऑर्डर ऑफ ए बी लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए इंटू ऑर्डर ऑफ बी. आता काय शो करायचंय, ऑर्डर ऑफ ए इंटू ऑर्डर ऑफ बी इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए बी. मग याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू, आणि फ्रॉम 1 and 2 ऑर्डर ऑफ ए इंटू ऑर्डर ऑफ बी इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ ए बी. या पद्धतीने आपण लास्टला शो करू. ठीक आहे. मग आपण पहिले इक्वेशन कसं सॉल्व्ह, पहिला पार्ट कसं सॉल्व्ह केलाय, ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू एम कन्सिडर केला, ऑर्डर ऑफ बी इज इक्वल्स टू एन. अँड माहिती आहे की आपल्याला त्यांचं जीसीडी काय रिलेटिव्हली प्राईम आहे, म्हणून त्यांचा ऑर्डरचं जीसीडी काय असणार आहे, 1 असणार आहे. वी हॅव कन्सिडर ए बी रेस टू एम, आणि माहिती आहे की आपण कसं लिहू शकतो, ए बी रेस टू एम एन ला ए रेस टू एम एन इंटू बी रेस टू एम एन. आणि माहिती आहे की ए ची ऑर्डर किती, एम, म्हणून इथे काय केलं, ए रेस टू एम ब्रॅकेटमध्ये ठेवलं आणि एन ला आउटसाइड दी ब्रॅकेट घेतलं. आणि इथे माहिती आहे की बी ची ऑर्डर किती, एन, म्हणून बी ची पॉवर काय घेतली, एन, आणि एम ला काय पाठवलं, आउटसाइड दी ब्रॅकेट. आणि आपल्याला माहिती ऑर्डर ऑफ ए काय, एम आहे, म्हणून ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी. ऑर्डर ऑफ बी काय, एन आहे, म्हणून बी रेस टू एन इज इक्वल्स टू हियर आयडेंटिटी. आणि ए रेस टू एम काय, आयडेंटिटी रेस टू एन, बी रेस टू एन इज आयडेंटिटी and m is as it is. मग e raised to n into e raised to mn is what, just an identity. म्हणून काय भेटलं आपल्याला, ab raised to mn is equals to identity. म्हणून यावरनं काय लिहू शकतो, ऑर्डर ऑफ ab is less equal mn, ऑर्डर ऑफ ab is less equal mn.
hence order of AB is less equal. What is M? M is order of A. What is N? N is order of B. Hence we can write this order of AB is less equal order of A into order of B. We have given this it as equation number 1. Now next part आपण काय शो केलंय order of AB less equal order of A into order of B. हे शो केलं. आपल्याला काय शो करायचं आहे ऑर्डर ऑफ ए इंटू ऑर्डर ऑफ बी इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए बी. आपल्याला माहिती आहे ना ए लेस इक्वल बी शो केलं आणि नंतर बी लेस इक्वल ए. तर ह्या दोघांवरनं काय म्हणू शकतो ए इज इक्वल टू बी. सेम वेने जायचंय. आता ए लेस इक्वल बी दाखवले तर आता काय शो करायचंय बी लेस इक्वल ए. सो लेट ऑर्डर ऑफ ए बी इज इक्वल्स टू के. ऑर्डर ऑफ ए बी काय कन्सिडर केलंय के कन्सिडर केलंय. म्हणजेच काय असेल ए बी रेस टू के काय असेल आपल्याला आयडेंटिटी मिळेल. ओके. आणि माहितीये की ए बी रेस टू के ला आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो ए रेस टू के इंटू बी रेस टू के आणि ई ऍज इट इज. ओके. काय काय ऍझ्युम केलंय आपण ऑर्डर ऑफ ए बी इज इक्वल्स टू के आणि ए बी ची ऑर्डर किती के म्हणून ए बी रेस टू के काय असणार आहे आयडेंटिटी असणार आहे. आणि ए बी रेस टू के ला कसं लिहू शकतो आपण ए रेस टू के इंटू बी रेस टू के आणि आयडेंटिटी ऍज इट इज. ओके. नंतर काय ए रेस टू के इंटू बी रेस टू के इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल तर पुढे कसं लिहू शकतो ए रेस टू के इज इक्वल्स टू बी रेस टू के किंवा पोस्ट मल्टिप्लाय बाय बी के इनवर्स किंवा बी के इनवर्स. ओके. काय केलंय आपण ए रेस टू के इंटू बी के इंटू बी रेस टू के इनवर्स इज इक्वल्स टू ई इंटू बी रेस टू के इनवर्स पोस्ट मल्टिप्लाय बाय बी के इनवर्स. म्हणून बी के आणि बी के इनवर्स काय होऊन जाईल आयडेंटिटी. वी विल जस्ट गेट ए रेस टू के आणि हिअर बी रेस टू के इनवर्स. दॅट इज वॉट अवर रिमेनिंग. गिव्ह इट एज इक्वेशन नंबर 2. याला काय म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2. आणि आपल्याला माहिती आहे की ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू काय असते ऑर्डर ऑफ ए इनवर्स. हा आपण थेरम बघितलेला आहे. म्हणून इथे काय म्हणू शकतो बी के इनवर्स ऑर्डर ऑफ ए रेस टू के आणि ऑर्डर ऑफ बी के इनवर्स. आणि इथे काय लिहू शकतो बी के इनवर्स बद्दल ऑर्डर ऑफ बी रेस टू के. ओके. लक्षात येत आहे. हे बघा इथे काय केलं ए रेस टू के इंटू बी रेस टू के इज इक्वल्स टू आयडेंटिटी. यावरनं ए रेस टू के इज इक्वल्स टू बी के इनवर्स. आणि माहिती दोघांची ऑर्डर काय असणार आहे मग सेम असणार आहे. ऑर्डर ऑफ ए रेस टू के इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ बी रेस टू के इनवर्स. आणि माहितीये की याची ऑर्डर कोणाशी इक्वल असणार आहे ऑर्डर ऑफ बी रेस टू के. रिझन काय ऑर्डर ऑफ ए इज ऑलवेज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ ए इनवर्स. आपण हा प्रूव्ह हा जो पार्ट होता तो ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे. रिझनिंग पण दिलंय. ठीक आहे. नाऊ ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू व्हॉट एम. ओके. Then a raised to m is equals to what identity. If we take kth power to the both sides we get here what a raised to m raised to k is equals to e raised to k. This implies if we take k inside the bracket we get a raised to k raised to m is equals to what just e. E raised to a identity raised to anything is what just an identity. So we get here a raised to k raised to m is equals to identity. From this we can write order of a raised to k is divides m by using example 5. What is our example 5?
let G be a group and A belongs to G, N belongs to natural number such that A raised to N is equals to identity if and only if order of A divides N. म्हणजेच काय, जर A raised to N is equals to identity असेल तर ऑर्डर ऑफ A कशाला डिवाइड करणार आहे, N ला. सिमिलरली A raised to K raised to M जर आयडेंटिटी असेल तर ऑर्डर ऑफ A raised to K कशाला डिवाइड करणार आहे, आपली M ला डिवाइड करणार आहे बाय युझिंग एक्झाम्पल 5. हेन्स बाय इक्वेशन 2 आता काय, हे काय होतं आपलं इक्वेशन 2. जर ऑर्डर ऑफ A raised to K, ऑर्डर ऑफ A raised to K आणि ऑर्डर ऑफ B raised to K काय असणार आहे, इक्वल आहे ना. तर ऑर्डर ऑफ A raised to K जर M ला डिवाइड करत असेल तर ऑर्डर ऑफ B raised to K पण कशाला डिवाइड करणार आहे, M ला. सिन्स बाय इक्वेशन 2 ऑर्डर ऑफ A raised to K इज इक्वल्स टू काय असणार आहे, ऑर्डर ऑफ B raised to K. ऑर्डर ऑफ A raised to K काय आहे, ऑर्डर ऑफ B raised to K. म्हणून जर ऑर्डर ऑफ A raised to K M ला डिवाइड करणार आहे तर ऑर्डर ऑफ B raised to K पण याच्या इक्वल्स टू आहे ना, म्हणून ऑर्डर ऑफ B raised to K ऑल्सो डिवाइड्स M. याला काय दिलंय त्यांनी, इक्वेशन नंबर 2. गिव्ह इट एज इक्वेशन नंबर 2. नाउ नेक्स्ट, आता आधी काय कन्सिडर केलं होतं आपण, ऑर्डर ऑफ A इज इक्वल्स टू M. आता काय कन्सिडर करायचं, ऑर्डर ऑफ B रेस टू M N चा यूज करायचा आपल्याला. ऑर्डर ऑफ B रेस टू ऑर्डर ऑफ B इज काय, N. This implies B raised to N is equals to identity. This implies what, B raised to N raised to K is equals to K. K पॉवर घेतली दोघं बाजूंची, ठीक आहे. मग K ला मध्ये आणा, B raised to K raised to N is equals to what, E. याचाच अर्थ काय होईल मग, एक्झाम्पल 5 वरनं ऑर्डर ऑफ B raised to K divides N. Give it as equation number 4. What is our equation 3? Equation 3 is order of B raised to K divides M. ओके, हे काय आपलं इक्वेशन नंबर 3 आणि हे काय इक्वेशन नंबर 4. जर ऑर्डर ऑफ B raised to K M ला पण डिवाइड करते आणि N ला पण डिवाइड करते, मग फ्रॉम 3 and 4 काय म्हणू शकतो आपण, ऑर्डर ऑफ B raised to K divides GCD of M and N. फॉर एक्झाम्पल, we know that 3 divides 6 and 3 divides 9. Then 3 divides also GCD of 6 and 9. What is GCD of 6 and 9? That is 3. म्हणून काय करतोय, 3 ला डिवाइड करतो. ओके. सिमिलरली ऑर्डर ऑफ B raised to K divides N, ऑर्डर ऑफ B raised to K divides M, then ऑर्डर ऑफ B raised to K divides GCD of Mn. But GCD of Mn काय आहे, आपल्याला गिवन काय आहे, ओके, बघा जीसीडी ऑफ एम एंड एन काय इक्वल्स टू 1. काम ऑर्डर ऑफ ए आणि ऑर्डर ऑफ बी काय होतं, रिलेटिव्हली प्राइम. रिलेटिव्हली प्राइम ऑर्डर ऑफ ए काय कन्सिडर केली होती, एम. ऑर्डर ऑफ बी काय कन्सिडर केली होती, एन. म्हणून एम एन इज जीसीडी ऑफ एम एन काय होता आपला 1. का, ते रिलेटिव्हली प्राइम आहेत ना, म्हणून इथे काय आलंय आपलं 1. रिझन काय, सिन्स जीसीडी ऑफ एम एंड एन इज इक्वल्स टू 1. म्हणजेच ऑर्डर ऑफ बी रेस टू के कशाला डिवाइड करते, 1. याचाच अर्थ काय झाले, ऑर्डर ऑफ बी रेस टू के का असणार आहे, एक नॅचरल नंबर असणार आहे ना. का, कारण की पॉझिटिव्ह आपली ऑर्डर काय असते, पॉझिटिव्ह इंटिजर असतो ना, लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर. मग असा कोणता पॉझिटिव्ह इंटिजर आहे जो 1 ला डिवाइड करतो, पॉझिटिव्ह इंटिजर कडून स्टार्ट होतील 1 पासनं, मग 1 पासनं पुढे गेल्यानंतर असा कोणता इंटिजर आहे जो 1 ला डिवाइड करतो, तर ऑब्व्हियसली तो काय आहे आपला 1च आहे. म्हणून ऑर्डर ऑफ बी रेस टू के काय मिळालेलं आहे आपल्याला 1. याचाच अर्थ काय, बी रेस टू के रेस टू 1 इज इक्वल्स टू आयडेंटिटी. दॅट मीन्स व्हॉट, that means what, that means n divides
k. why? सिन्स ऑर्डर ऑफ बी काय कन्सिडर केली होती? एन कन्सिडर केली होती आपण. ओके, याचा अर्थ काय होता? एन काय आपला लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर सच दॅट बी रेस टू एन इज इक्वल्स टू आयडेंटिटी. पण इथे काय बी रेस टू के इज इक्वल्स टू 1 भेटतोय. म्हणजेच काय, सॉरी, बी रेस टू के 1 नाही, सॉरी, आयडेंटिटी. ओके, याचा अर्थ काय? मग एन तर लिस्ट आहे ना, याचा अर्थ काय? बी रेस टू के इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल. मग ऍक्च्युअल ऑर्डर काय? एन आहे. आणि मग इथे काय? बी रेस टू के. मग याच्यात लिस्ट कोण असणार आहे? एनच असणार आहे ना, ऑब्व्हियसली. म्हणून एन काय करणार आहे? के ला डिवाइड करणार आहे. सिमिलरली वी कॅन शो दॅट एम डिवाइड्स के, सिन्स reason behind it is GCD of m and n is equals to 1. ओके, त्यानंतर काय म्हणू शकतो मग? Similarly we can show that n divides k since order of b divides, sorry, now n divides k. okay, m divides k and GCD of m and n is equals to what? 1. then this implies m and is less equal k. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर 3 divides 15. ओके, and 5 divides 15. then 3 divides 15 and 5 divides 15 and GCD of 3 and 5 is what? 1. याचा अर्थ काय? 3 into, okay, 3 into 5 is 15. 15 is less equal 15 or equals to, इक्वॅलिटी असणारच आहे ह्यात. ओके, म्हणून या पद्धती आपण काय? mn is strictly less, sorry, mn is less equal k since m and k are both all are natural numbers. Hence this implies what? m and n is less equal order of ab. What is our k? K is what? Our order of ab. Hence we can write in this way. And what is our m? M is order of a. What is n? Order of b. That is less equal order of ab. In first equation we have write, this is our fifth equation. And what is our first equation? Order of ab is less equal order of a into order of b. So from 1 and 5 we can say that order of ab is equals to order of a into order of b. Now next example is 7th one, which is easiest example. We have given two real valued function. What is meant by real valued function? Real valued function are those function whose outcomes always is real value. म्हणजे काय? कोणताही तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू पुट केलं तर जे आन्सर भेटणार आहे ते काय असणार? रिअल व्हॅल्यूड असणार. म्हणजे आउटकम काय असणार आहे? रिअल व्हॅल्यूड. मग दोन फंक्शन आपल्याला गिवन आहे, f1 आणि f2. डिफाईन केलंय त्यांनी f1 आणि f2. कसे डिफाईन केले? f1 ऑफ x इज इक्वल्स टू x. या फंक्शनला आपण कोणतं फंक्शन म्हणतो? आयडेंटिटी फंक्शन. म्हणजे जी व्हॅल्यू आपण पुट करणार आहे इक्वेशन मध्ये तेच आपला आन्सर पण असणार आहे. किंवा याला आपण कॉन्स्टंट फंक्शन पण म्हणू शकतो. ठीक आहे, कॉन्स्टंट फंक्शन. आणि त्यानंतर f2 ऑफ x इज इक्वल्स टू दुसरं फंक्शन डिफाईन केलेलं आहे 1 मायनस एक्स फॉर ऑल x बिलॉंग्स टू रिअल नंबर. कोणताही एक रिअल नंबर. म्हणजेच कसं? f1 ऑफ 2 काय भेटेल आपल्याला? 2 भेटणार आहे. आणि f2 ऑफ 2 काय भेटणार आहे? 1 मायनस 2, दॅट इज मायनस 1. ओके, ह्या पद्धतीने आपल्याला काय केलंय? फंक्शन डिफाईन करून दिलेले. आपल्याला कलेक्शन काय दिलंय? g इज इक्वल्स टू f1 f2
आपल्याला काय शो करायचं आहे, जी इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू कॉम्पोजिशन ऑफ मॅपिंग्स. म्हणजे कॉम्पोजिशन ऑफ मॅपिंग्स म्हणजे आपण घेतो ना एफ ऑफ जी ऑफ एक्स, या पद्धतीने कॉम्पोजिशन ऑफ मॅपिंग्स दिलेले आहे. ठीक आहे. मग सगळ्यात आधी आपण कॉम्पोजिशन घेऊ की सगळे आउटकम, पॉसिबल आउटकम काय असतात. ठीक आहे. सगळ्यात आधी F1 कॉम्पोजिशन विथ F2 ऑफ एक्स. ओके. त्यानंतर F1 कॉम्पोजिशन विथ F1 ऑफ एक्स. त्याच्यानंतर F2 कॉम्पोजिशन विथ F1 ऑफ एक्स, कॉम्पोजिशन विथ F2 ऑफ एक्स. हे आपण सगळ्यात आधी सॉल्व्ह करू आणि बघू की ऑपरेशन क्लोज आहे का, त्यानंतर इनव्हर्स कोणते आहेत, आयडेंटिटी एलिमेंट कोणता आहे, त्यानंतर कॉम्पोजिशन असोसिएटिव्ह आहे का नाही. ठीक आहे. F1 कॉम्पोजिशन विथ सांगा मग F2 ऑफ एक्स काय आपल्याकडे, F2 ऑफ एक्स इज 1 मायनस एक्स. ओके. आणि F1 चं काम काय आहे, जो इनकमिंग असेल तोच काय असणार आहे, आउटकम. जे इनकमिंग असणार तेच काय असणार आहे, आपलं आउटकम पण असणार आहे. म्हणजे इथे एक्स असेल तर इथे एक्स, इथे 1 मायनस एक्स असेल तर इथे काय भेटेल, 1 मायनस एक्स. म्हणून इथे 1 मायनस एक्स आहे, म्हणून इथे काय भेटणार आहे आपल्याला, 1 मायनस एक्स. आता हे कॉम्पोजिशन बघू. व्हॉट इज F1 ऑफ एक्स, F1 ऑफ एक्स इज अवर जस्ट ए एक्स. सो म्हणून इथे काय पुट केलं, F1 एक्सच्या ठिकाणी एक्स, आणि F1 ऑफ एक्स पुन्हा काय देणार आहे आपल्याला, एक्स. ओके. त्यानंतर इथे काय आहे, F1 ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे, जस्ट ए एक्स. सो वी गेट F2 ऑफ एक्स. F2 ऑफ एक्स इज व्हॉट, 1 मायनस एक्स. देन F2 here what is our here F2. Okay. Then what is our F2x? F2x is our 1 minus x. And what is F2 of 1 minus x? 1 minus this element. जर इथे x असेल तर 1 मायनस तोच एलिमेंट लिहितो ना, मग इथे काय 1 मायनस एक्स आहे, आणि म्हणून काय लिहावं लागेल, 1 मायनस हा एलिमेंट काय आपला 1 मायनस एक्स. सो वी गेट हिअर 1 ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर मायनस 1 मायनस मायनस प्लस एक्स. सो 1 and minus 1 is 0. 0 plus x is x. बघा त्याच पद्धतीने भेटले ना, F1 कॉम्पोजिशन विथ F1 x is equals to, this is what our F2 x, this is what our F1 x, this is what F2 of x, and this is what F1 of x. From this बघा आपले फायनल जे आउटकम भेटलेले ते काय F2 ऑफ एक्स आणि F1 ऑफ एक्स. म्हणजे जे व्हॅल्यू आहे ते आपल्या सगळ्या काय टेबल मधल्याच आहे, म्हणजे जी मधल्याच आहेत. एकतर F1 भेटतोय किंवा काय भेटतोय, F2 भेटतोय. म्हणून जी इज क्लोज, जी काय झालाय, क्लोज. ओके. त्यानंतर कॉम्पोजिशन हे असोसिएटिव्ह असणार आहे, ते तुम्ही व्हेरीफाय करून बघा. कॉम्पोजिशन काय असणार आहे, ऑलवेज असोसिएटिव्ह असणार आहे. ओके. त्यानंतर क्लिअरली आयडेंटिटी बघा. आता F1 वरती F1 अप्लाय केलं तर काय भेटतंय आपल्याला, F1, आणि F2 वरती F1 अप्लाय केल्यानंतर काय भेटतोय, F2. म्हणजे आयडेंटिटी एलिमेंट काय होतोय मग इथे बघा, F1 वर काय अप्लाय केला, F1, तर आपल्याला पुन्हा तोच एलिमेंट भेटला. F2 वर काय अप्लाय केला, F1, तर काय भेटलं, F2च भेटलेलं आहे. म्हणून आयडेंटिटी काय आहे आपली, F1. ओके. त्यानंतर आपल्याला काय कोणती प्रॉपर्टी, F1 चा इनव्हर्स आणि F2 चा इनव्हर्स बघायचं. मग F1 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर आयडेंटिटी भेटते, मग या दोघांपैकी बघा, F1 ला F2 ने मल्टिप्लाय केलं तर F2 भेटतोय. F1 भेटतोय का आपल्या F2 बरोबर, तर आपल्याला F2 भेटतोय. F1 चं कॉम्पोजिशन F1 बरोबर घेतलं तर काय भेटतोय, F1, विच इज अवर आयडेंटिटी. म्हणजे F1 चा इनव्हर्स कोण आहे, F1 स्वतःच. हेन्स F1 इनव्हर्स इज इक्वल्स टू F1. त्यानंतर F2 चा इनव्हर्स फाइंड आउट करायचा. मग F2 ला जर F1 ने मल्टिप्लाय केलं तर F2 भेटतोय. F1 भेटतोय का नाही, F2 ला जर F2 ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटतोय आपल्याला, F1. म्हणून F2 चा इनव्हर्स काय झाला आहे, F2 स्वतःच. म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा काय स्वतःचा सेल्फ इनव्हर्स आहे. म्हणून सगळ्या प्रॉपर्टीज काय झाल्यात आपल्या
व्हेरीफाय झालेलं, म्हणून जी इज ए ग्रुप. जी काय आपला ग्रुप झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस चॅप्टर विच इज इझिएस्ट वन. बघा काय म्हटलेलं त्यांनी, लेट जी बी ए ग्रुप अँड फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू जी, ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन. दोन एलिमेंट ए बी बिलॉंग्स टू जी अँड ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू व्हॉट, ए रेस टू एन बी रेस टू एन फॉर 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर एन. फॉर 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर म्हणजे काय, पहिला एन असेल तर दुसरा इंटिजर एन प्लस वन, आणि फर्स्ट हा सेकंड हा तर तिसरा कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगतचे. जसं वन नंतरचे कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर 2 येतात, 3 येतात, तसं एन नंतरचं काय एन प्लस वन इंटिजर असेल, त्यानंतर एन प्लस 2 इंटिजर असणार आहे. देन ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन फॉर 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर. म्हणजे काय, 3 कॉन्झिक्युटिव्ह इंटिजरसाठी ही कंडिशन काय होते, होल्ड होते. मग इथे काय होऊन जाईल, ए रेस टू एन प्लस वन इंटू बी रेस टू एन प्लस वन, आणि थर्ड कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर ए बी रेस टू एन प्लस टू इज इक्वल्स टू व्हॉट, ए रेस टू एन प्लस टू इंटू बी रेस टू एन प्लस टू. ओके. यांना काय दिलं मी, इक्वेशन नंबर 1, 2 अँड 3 आधी. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2, याला इक्वेशन नंबर 3. ओके. नाव बघा फ्रॉम 1 and 2. 1 and 2 चा यूज करायचा आपल्या, क्लेम काय आपलं, शो दॅट जी इज अन ॲबिलियन ग्रुप. ॲबिलियन ग्रुप हे म्हणजे हे रॅन्डमली कोणते 2 एलिमेंट घेतले ना, ए बी, म्हणजे आपल्याला काय शो करायचंय लास्टला, ए बी इज इक्वल्स टू बी ए. देन we can say that G is an our abelian group. So from 1 and 2, okay, second equation consider करू. second equation काय, a raised to n plus 1 into b raised to n plus 1 is equals to what, ab raised to n plus 1. this is our equation number 2. ठीक आहे. नंतर फ्रॉम 1 and 2 आपल्याला काहीतरी भेटणार आहे. नंतर आपण फ्रॉम 2 and 3 अजून एक इक्वेशन फाइंड आउट करणार. ठीक आहे. मग इथे काय होऊन जाईल, ए रेस टू एन प्लस वन ला कसं लिहू शकतो आपण, हे बघा, ए रेस टू एन प्लस ला कसं लिहिलंय, ए रेस टू एन इंटू ए, ए रेस टू एन इंटू ए. सिमिलरली बी रेस टू एन प्लस वन ला बी रेस टू एन इंटू बी. देन ए बी रेस टू एन प्लस वन ला कसं लिहू शकतो, ए बी रेस टू एन, खूपच इझी आहे, इंटू ए बी. ओके. बघा मग ए बी रेस टू एन, इक्वेशन 1 काय आहे, ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन. म्हणून ए बी रेस टू एन ला कसं लिहू शकतो, ए रेस टू एन इंटू बी रेस टू एन इंटू ए बी ऍज इट इज. इथे कसला यूज केलाय, बाय 1 किंवा फ्रॉम 1. फ्रॉम 1 वरनं हे आपण फाइंड आउट केलंय ना, किंवा आपण राईट डाऊन करू शकलोय फ्रॉम 1. ओके. मग नंतर काय केलंय, बाय 1. नंतर बी रेस टू एन आणि ए ला काय एका ब्रॅकेटमध्ये घेतलंय, ए आणि बी रेस टू एन ला एका ब्रॅकेटमध्ये घेतलंय. म्हणजे इथे काय, या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये आणि या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये. मग ए रेस टू एन आउटसाइडला ठेवला, ए आणि बी रेस टू एन ला एका ब्रॅकेटमध्ये ठेवलं. ठीक आहे. त्यानंतर बी आउटसाइडला, इथनं काय, ए रेस टू एन आउटसाइड द ब्रॅकेट, देन इन द ब्रॅकेट बी रेस टू एन इंटू ए अँड बी ऍज इट इज. ओके. इथे बघा आता कॅन्सलेशन लॉ यूज करायचं, बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ, ए रेस टू एन कॅन्सल आउट होईल. बाय राईट कॅन्सलेशन लॉ, बी अँड बी कॅन्सल होईल. काय जस्ट रिमेन इज ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी रेस टू एन इंटू ए. बिकॉज बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ दिस विल गेट कॅन्सल, बाय राईट कॅन्सलेशन लॉ दिस विल गेट कॅन्सल. जस्ट रिमेन इज ए इंटू बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी रेस टू एन इंटू ए. याचा पुढे यूज करायचा आपल्याला, कारण की आपल्याला क्लेम काय, ए बी इज इक्वल्स टू बी ए. देन नाऊ फ्रॉम सेकंड अँड थर्ड, फ्रॉम सेकंड अँड थर्ड वी कॅन डायरेक्टली राईट ए बी रेस टू एन प्लस वन इज इक्वल्स टू बी रेस टू एन प्लस वन इंटू ए. ओके.
जसं आपण 1 आणि 2 वरनं ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी रेस टू एन प्लस 1 बी रेस टू एन इंटू ए आपण सॉल्व्ह केलेले, तसंच फ्रॉम 2 and 3 वी विल गेट ए इंटू बी रेस टू एन प्लस 1 इज इक्वल्स टू बी रेस टू एन प्लस 1 इंटू ए. ओके, नाऊ आपल्याला हे ऍझ्युम करायचं, ठीक आहे, हे कन्सिडर करायचं. म्हणजेच काय, बी रेस टू एन प्लस 1 into a is equals to, we can write it as a into b raised to n plus 1. Okay, then b raised to n plus 1 ला कसं राइट डाउन करू शकतो आपण, b raised to n into b into a. सिमिलरली a into b raised to n plus 1 ला b raised to n into b. Then a इंटू बी रेस टू एन ला एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, कारण की a इंटू बी रेस टू एन ला नंतर काय लिहू शकतो आपण, बी रेस टू एन इंटू ए. ओके, देन a इंटू बी रेस टू एन इंटू बी एका ब्रॅकेटमध्ये घेतले. ठीक आहे, इथे बी रेस टू एन ला एका बाहेर घेऊन घेऊ. इथे काय बी रेस टू एन आणि इथे काय बी ए, म्हणजे इथे आपल्याला बी ए भेटून गेलाय. ठीक आहे, आता a इंटू बी रेस टू एन बद्दल, a इंटू बी रेस टू एन बद्दल काय पुट करू शकतो, बी रेस टू एन इंटू ए. वी कॅन पुट instead of a into b raised to n is equals to b raised to n into a. So we get here a into b raised to n on the place a into b raised to n, we get b raised to n into a and b as it is. Okay, then b raised to n b a. Here we get BA and here we get AB. We have to just take B raised to n outside the bracket and we get like this. And last step is by left cancellation law. By left cancellation law, B raised to n gets cancelled and we get BA is equals to AB. That means nothing but AB is equals to BA. That is what our claim. So we get BA is equals to AB since by left cancellation law, thus AB is equals to BA for every A comma B belongs to G, hence G is our abelian group. That is what we have to show. By this way we have completed our first chapter. Now just exercise, I will solve it and give it to you. Okay, thank you.